ईव्हीएम हटवण्याच्या मागणीकरता छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे। काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय। यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे देखील आंदोलनात सहभागी झाले होते। संवाद साधले आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। निवडणुका जरी झालेल्या असल्या तरी सुद्धा ईव्हीएम हटवण्याची मागणी जी आहे ती अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा काढण्यात येतोय, या ठिकाणी आंदोलन करण्यात येतंय आणि प्रामुख्याने पाहिलं तर या ठिकाणी प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा यामध्ये सहभागी आहेत। काय सांगाल, तुम्ही संविधान घेऊन आंदोलन करताय आणि ईव्हीएम हटवा ही मागणी करताय, निवडणुका झाल्यानंतरही तुमची ही मागणी अजूनही ठाम आहे? अनेक अशा गोष्टी आहे की ज्याच्यावरने स्पष्टपणे समोर आलेलं आहे की ही निवडणूक हे जिंकलेले नाही आहे। या निवडणुकीमध्ये गडबड करून हे लोकांचा मतदानाचा हक्क जो आहे त्याची पायमल्ली करून सत्तेवर आलेले आहे। आम्ही जिकडे जातो तिकडे लोक येऊन सांगतात की आम्ही हे मतदान केलं नाही। आज एका गावाचे सरपंच मला सुभेदाराला येऊन भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्या गावामधलं हे मतदान नाही असं लोक म्हणतात। हे 232च्या मॅन्डेटने आलेलं सरकार तसं वागत नाही आहे आणि स्पष्टपणे दिसत आहे की यांच्या मनातला चोर जो आहे तो यांच्या वागण्यात दिसतो आहे। त्यामुळे लोकशाही वाचवणे, लोकांच्या मताचंच सरकार आलं पाहिजे। प्रत्येकजण आपापले मुद्दे घेऊन लोकांमध्ये जात असतो, त्या मुद्द्याच्या पाठीशी जनता उभी राहत असते। आता हे लोक खोटारडे आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाही आहे। हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार नाही आहे। हे ईव्हीएमच्या माध्यमातून, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून गडबड घोटाळे करून निवडून आलेलं सरकार आहे आणि त्याच्यामुळे आज लोक जे आहे ते चिडून आहे या सरकारवर आणि आता एका त्यांनी जे काही आश्वासन दिले होते त्याला पाठ दाखवणं पण यांचं सुरू झालेलं आहे। आपण या ठिकाणी पाहताय की अशा प्रकारे ईव्हीएमचा विरोधही केला जातोय आणि दुसरीकडे सरकार जे आले ते चुकीच्या पद्धतीने आले असा देखील आरोप केला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।